नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। हळूहळू ती माझ्या अजून जवळ सरकली। तिचा श्वास माझ्या गालावर जाणवू लागला। तिच्या इतक्या जवळ येण्याने माझा अंगात एक वेगळाच अनुभव जागृत झाला। जणू काही माझ्या रोमारोमातून एक वीज कोसळत होती। माझे हृदय अधिक वेगाने धडधडू लागले। तिने हळुवारपणे तिचे ओठ माझ्या ओठावर टेकवले। ते चुंबन नव्हते, ओलसरही नव्हते, तर ते एक शांत गहिरे प्रेमाचे, कबुलीचे बाब होते। ते चुंबन म्हणत होते, तू आता माझा आहेस, यापुढे तू एकटा नाहीस। मी तिच्या त्या चुंबनाला प्रतिसाद दिला। मी तिच्यावर आता बेसावत झालो होतो। आम्ही दोघे एका वेगळ्या जुन्या स्मृतींच्या, भावनांच्या आणि प्रेमाच्या गाठीला धरून गेलो होतो। आम्हाला वेळेचे, जागेचे किंवा जगाचे काही भान राहिले नव्हते। फक्त ती होती, मी होतो। नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझे नाव अभय आहे। मी पुणे शहरात राहतो। सध्या माझे वय 35 वर्ष आहे आणि मी एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करतो। शहरात माझा स्वतःचा प्रशस्त बंगला आहे। आर्थिकदृष्ट्या मी सुखवस्तू आहे, किंबहुना लोकांच्या भाषेत सांगायचे झाले तर मी श्रीमंतच आहे। पण या सगळ्या बाह्य सुखसोयी, पैसा, प्रतिष्ठा असूनही माझ्या आयुष्यात एक मोठी खोली पोकळी आहे, जी कोणालाही सहज दिसत नाही। 2 वर्षापूर्वी माझ्या पत्नी कावेरीचे अचानक निधन झाले आणि त्या एका घटनेने माझे आयुष्य पूर्णपणे उलटापालट करून टाकले। घर एका क्षणात शांत झाले। त्या दिवसापासून मी आणि माझा लहानसा 5 वर्षाचा मुलगा विहान असे दोघे त्या छोट्याशा शांत बंगल्यात राहत आहोत। आई विना पोर म्हणून लोक त्याच्याकडे सहानुभूतीने पाहतात। कधीकधी नकळत शब्दातून त्याला वेगळे असल्याची जाणीव करून देतात। पण मला कायम मनापासून वाटते की या जगात कोणाच्याही नजरेचा, शब्दाचा किंवा वागणुकीचा अगदी साधासुद्धा त्रास माझ्या मुलाला होऊ कामा नये, म्हणून मी त्याला जपतो, सांभाळतो आणि प्रत्येक छोट्या छोट्या भावनेला समजून घेण्याचा प्रयत्न करतो। रोज सकाळी मी स्वतः त्याला शाळेत सोडतो। त्याचा हात घट्ट पकडून त्याला सुरक्षित असल्याची जाणीव करून देतो। त्यानंतर ऑफिसला जातो। दिवसभर कामात स्वतःला झोकून देतो, कारण रिकाम्या मनात आठवणींचा कल्लोळ होतो। संध्याकाळी ऑफिसमधून परतताना पुन्हा शाळेतून त्याला घरी घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर माझा संपूर्ण वेळ त्याच्यासाठी असतो। कधी त्याच्यासोबत खेळतो, कधी त्याला गोष्टी सांगतो, कधी त्याच्या निरागस प्रश्नांना उत्तर देत बसतो, कारण त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य, ज्याच्या डोळ्यातली चमक पाहणे हेच आता माझ्या जगण्याचे एकमेव खरे कारण बनले आहे। अनेक नातेवाईक, मित्रमंडळी मला दुसरे लग्न करण्याचा सल्ला देतात, भविष्यासाठी, मुलासाठी, स्वतःसाठी। पण माझ्या मनात कायम एक अदृश्य भीती असते की जर मी पुन्हा लग्न केले आणि त्या नव्या नात्यातून आलेल्या स्त्रीने माझ्या मुलाकडे मनापासून प्रेमाने, आपुलकीने पाहिले नाही, तर अशा नात्यांचा उपयोग काय? म्हणूनच मी आजवर लग्नाचा विषय टाळत आलो आहे। विहान खूप हुशार आहे। त्याच्या वयाच्या मानाने तो गोष्टी लवकर समजून घेतो, प्रश्न विचारतो, प्रत्येक गोष्टीत कुतूहल दाखवतो। त्यामुळे मला वाटू लागले की त्याला लवकरच चांगले मार्गदर्शन मिळायला हवे, एखादे कोचिंग लावावे। पण ऑफिसच्या वेळेमुळे त्याला बाहेर कोचिंगला नेणे मला शक्य नव्हते, म्हणून मी ठरवले की एखादी शिक्षिका घरी घेऊन त्याला शिकवेल का याचा विचार करावा। थोडीशी चौकशी केली असता मला एका तरुणीचा नंबर मिळाला। तिचे नाव तारा होते। मी मोठ्या संकोचात तो नंबर डायल केला। समोरून फोन उचलला गेला आणि मी म्हणालो, नमस्कार तारा मॅडम, बोलत आहात का? पुढे अत्यंत नम्र शांत आवाजात आला, हो बोला। तेव्हा मी तिला माझ्या 5 वर्षाच्या मुलासाठी प्रायव्हेट कोचिंग हवी आहे, तुम्ही घरी येऊन शिकवू शकाल का असे विचारले। तिने कुठलाही अडखळत न घेता शांतपणे होकार दिला आणि आधी घर किती दूर आहे ते पाहण्यासाठी पत्ता पाठवायला सांगितला। तो दिवस रविवारचा होता। मी आणि विहान दोघेही घरीच होतो। दुपारची वेळ होती। मी त्याला खेळवत होतो। हात खेळता वेळ चालला होता, तेवढ्यात अचानक दाराची बेल वाजली। मी दरवाजा उघडला आणि समोर उभी असलेली ती तरुणी पाहून क्षणभर मी थबकलोच। सुंदर साडी नेसलेली, गोरा रंग, मोठे टपोरे डोळे, लांब काळे सरळ केस, चेहऱ्यावर साधेपण, अतिशय ओठाळ सौंदर्य आणि डोळ्यावर चष्मा। तिचे संपूर्ण व्यक्तिमत्व इतके देखणे आणि शांत आणि आत्मविश्वास पूर्ण होते की काही क्षण माझे मन हरपले। मग स्वतःला सावरतच ती हलकेशी असून म्हणाली, मी तारा आहे। सकाळी आपले फोनवर बोलणे झाले होते तेव्हा मला सगळे आठवले आणि थोड्या गोंधळलेल्या पण आदरयुक्त आवाजात मी तिला आत यायला सांगितले। तिचे वय साधारण 31 ते 32 वर्ष असावे असे मला वाटले। मी तिला पाणी आणून दिले। ती सोफ्यावर बसता खालीच बसली। तिच्या त्या साधेपणातच एक वेगळा आत्मविश्वास आणि संस्कार जाणवत होते। तिने पाणी घेतले आणि तेवढ्यात विहानकडे पाहून प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, हा तुमचा मुलगा विहान गोड आहे। त्या एका प्रेम स्पर्शातच विहान तिच्याशी मोकळा झाला, हसला आणि मला मनाच्या खोल कुठेतरी एक समाधानाची, सुरक्षिततेची भावना जाणवली। ताराने सांगितले की तिचे घर आमच्या घराजवळ आहे आणि ती विहानला नियमितपणे शिकवायला तयार आहे। मग मी फी विचारली तेव्हा तिने महिन्याला 5,000 रुपये सांगितले। मला ते क्षणाचाही विचार न करता मान्य होते, कारण मला पैशांपेक्षा माझ्या मुलाचे भविष्य, त्याचे शिक्षण, त्याचे सुरक्षित बालपण
हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे होते. तिने क्लासची वेळ विचारली तेव्हा मी तिला संध्याकाळची वेळ योग्य ठरेल असे सांगितले आणि बोलता बोलता नकळत मी तिला आमच्या आयुष्याची परिस्थिती सांगितली की विहानच्या आईच्या आता या जगात नाही, आम्ही दोघे या घरात राहतो आणि माझे आईवडीलसुद्धा खूप वर्षापूर्वीच आम्हाला सोडून गेले आहे. हे सगळे ऐकून तिच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदनेची सहानुभूती छाया उमटली. त्याच्या डोळ्यात दडलेले सुख सहजपणे लपून राहिले नाही. त्या क्षणी त्या मनापासून हळव्या झाल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. त्यांनी थोड्या थरथरत्या आवाजात विचारले, एवढ्या लवकर असे काय घडले होते? आणि हे बोलत असतानाच त्यांनी विहानच्या डोक्यावरून मायेने आपुलकीने हात फिरवला. हे दृश्य पाहून माझ्या डोळ्यात नकळत पाणी तरळले. छातीत कुठेतरी खोलवर काहीतरी दाटून आले आणि मी स्वतःला सावरत नकळत भूतकाळाच्या आठवणीत रमू लागलो. मी त्यांना सांगू लागलो, 8 वर्षापूर्वी माझे लग्न कावेरी नावाच्या तरुणीशी झाले होते. कावेरी दिसायला खूपच सुंदर होती, पण तिचे खरे सौंदर्य तिच्या स्वभावात होते. ती अत्यंत समजूतदार, प्रेमळ, शांत आणि मनाने मोठी होती. आमचा संसार सुरुवातीपासूनच फार आनंदात चालला होता. एकमेकांवर आमचे मनापासून निस्सीम प्रेम होते. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात कायम सोबत होतो. साधारण 1-2 वर्षात कावेरीने मला एक आनंदाची आयुष्य बदलून टाकणारी बातमी दिली. ती गरोदर आहे हे ऐकताच माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्या क्षणी मी स्वतःला या जगातला सगळ्यात सुखी समाधानी माणूस समजू लागलो होतो. त्या दिवसापासून आमचे नाते आमचे प्रेमाचे अजूनच घट्ट होत गेले. आम्ही दोघेही येणाऱ्या त्या बाळाच्या स्वप्नात हरवून जायचो. 9 महिने कसे गेले ते कळलेच नाही आणि शेवटी कावेरीने विहानला जन्म दिला. तो दिवस आमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. पण त्या आनंदाच्या क्षणीच काळजीची सावलीही होती. कारण त्यावेळी कावेरीची तब्येत खूपच बिघडली होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि योग्य उपचारामुळे ती थोडी सावरली. खरी आम्ही सुटकेचा श्वास घेतला, पण तो आनंद फार काळ टिकला नाही. जसजसा विहान मोठा होत गेला तशी कावेरीची तब्येत पुन्हा ढासळू लागली. घरात लहान बाळांचे हास्य होते, आनंद होता, पण मनाच्या एका कोपऱ्यात कायम भीतीची काळजी करून बसली होती. ती विहान जेव्हा साधारण 3 वर्षाचा झाला होता तेव्हाच कावेरी आजारपणात आम्हाला कायमची सोडून गेली. त्या एका क्षणात माझ्यावर आणि माझ्या लहानग्या मुलावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील शांतता गोचर झाली होती आणि आयुष्य थांबल्यासारखे वाटू लागले. हे सगळे सांगत असताना एका मागोमाग एक दुःखद आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या. पण मी स्वतःवर कसा आवर घालून थोडक्यात बोलणे आटोपले. तारा मॅडम हे सगळे अत्यंत शांतपणे पूर्ण लक्ष देऊन ऐकत होत्या. त्यांचेही मन गैरून आले होते. त्या हळूच म्हणाल्या, फार वाईट झाले. एवढा लहानसा गोंडस मुलगा आईविना पोरका झाला. आणि मग मला धीर देत त्या म्हणाल्या, काळजी करू नका, सगळे हळूहळू नीट होईल, आयुष्य पुन्हा मार्गावर येईल. तेवढ्यात पुढच्या त्या निघायच्या तयारीत करू लागल्या. तेवढा मी लगेच आग्रहाने म्हणालो, हो चहा तरी घेऊन जा. असे म्हणून मी पटकन किचनमध्ये गेलो. 2 कप गरमागरम चहा बनवला आणि तिथे तारा मॅडम बसल्या होत्या तिथे आलो. त्यांना एक कप दिला. आम्ही दोघेही शांतपणे चहा पिऊ लागलो. विहान कधी माझ्याकडे तर कधी तारा मॅडमकडे पाहत बसला होता. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल, निरागसपणा आणि एक वेगळीच आपुलकी दिसत होती. थोड्या वेळाने चहा झाला. त्यांनी निरोप घेतला आणि उद्यापासून 10:30 वाजता विहानला शिकवायला येईल असे सांगितले. मला पुन्हा एकदा धीर देत त्या निघून गेल्या. पण त्यांच्या मोऱ्या आकृतीकडे मी बराच वेळ पाहतच राहिलो. पहिल्याच भेटीत त्यांनी नकळत माझ्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केल्यासारखे वाटत होते. ते संध्याकाळी मी विहान आणि जेवण करून झोपी गेलो. पण माझ्या डोळ्यासमोर सतत तारा मॅडम विहानच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आहेत हे चित्र तरळत राहिले. मनात कुठेतरी काहीतरी वेगळे अनामिक घडत असल्याची जाणीव होत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे लवकर उठलो. घर आवरले, विहानला तयार केले. साधारण 9:30 वाजता त्याला शाळेत सोडले आणि मग मी माझ्या कामावर गेलो. दिवसभर ऑफिसचे काम आटपून मी विहानला शाळेतून उचलले आणि घरी आलो. मी दारात गाडी पार्क करत असतानाच मला समोरून तारा मॅडम येताना दिसल्या. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहून हलकीशी स्माईल केली. त्या स्माईलमध्ये औपचारिकतेपेक्षा थोडी आपुलकी ही अधिक जाणवत होती. मी विहानला गाडीतून उतरवून घेतले, घराचा दरवाजा उघडला आणि दोघांना स्टडी रूममध्ये बसायला सांगितले. तारा मॅडम विहानला शिकवू लागल्या. त्याचा संयमी, शांत आणि प्रेम आवाजात संपूर्ण घर भरून राहिला होता. दिवसभराच्या कामामुळे मला थकवा जाणवत होता, म्हणून मी 2 गरमागरम कॉफी बनवल्या आणि त्या घेऊन स्टडी रूममध्ये गेलो. त्यांनी माझ्याकडे पाहिले. आमची नजरानजर झाली. त्या थोड्याशा असल्या. त्यांना कॉफी घेतली आणि पुन्हा विहानजवळ बसून शिकवायला सुरुवात केली. मी आत थोड्या अंतरावर बसून हे दृश्य पाहत राहिलो आणि मला क्षणभर असे वाटून गेले की जणू एखादी आईच आपल्या मुलाला प्रेमाने, मायेने शिक्षणाचे पहिले धडे देत आहे. वेळ कसा निघून गेला त्याचे मला भानच राहिले नाही. ही साधारण 1 तास झाला असेल, पण त्या संपूर्ण वेळेत माझे लक्ष नकळत फक्त तारा मॅडमकडेच केंद्रित झाले होते. शेवटी त्या माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, साहेब मी आता निघते. तेव्हा मी भानावर आलो आणि 1 तास कधी संपलाही समजलेच नाही. मी सहजपणे म्हणालो, ठीक आहे, मी तुम्हाला सोडायला येऊ का? पण ताराने नम्रपणे नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, नको नको, काही गरज नाही, मी जाते. असं म्हणत
त्या शांतपणे निघून गेल्या, पण त्यांच्या झाल्यानंतरही बराच वेळ त्यांच्या उपस्थितीची उंच शांत स्वभाव आणि मायेची भावना त्या घरात आणि माझ्या मनात खोलवर रेंगाळत राहिली. असेच हळूहळू दिवस सरत होते. तारा दररोज नेमक्या 6:30च्या सुमारास येत असे. अत्यंत शांतपणे घरात प्रवेश करायची, कुठलाही गोंधळ न करता माझ्या मुलाला पूर्ण मन लावून संयमाने आणि प्रेमाने एक तास शिकवायची आणि तितक्यातच शांतपणे निघून जायची. पण या रोजच्या भेटी, संवादी आणि तिच्या सततच्या उपस्थितीतही मला तिच्यासोबत बद्दल फारसे काहीच माहीत नव्हते. ती नेहमी कोण आहे, कुठे नोकरी करते, तिचे कुटुंब कोणते, तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, तिच्या मनात नेमके काय चालू आहे याची मला कसलीच कल्पना नव्हती. आणि तरीही तिच्या डोळ्यात कधीकधी एक वेगळेच खोल दुःख लपलेले दिसायचे. वरवर हसरी, संयमी आणि स्थिर दिसणारी तारा आतून कुठेतरी खूप तुटलेली आहे असे मला नेहमी वाटायचे. तिच्या बोलण्यात कमी शब्द असायचे, पण तिच्या शांततेत खूप काही दडले होते असे जाणवत राहायचे. त्या दिवशी रविवार होता आणि रविवारी तारा दुपारी क्लास घ्यायला यायची. मी आणि विहान दोघेही तिची वाट पाहत होतो. पण दुपार उलटून गेली. 3 वाजले, 4 वाजले तरी तारा आली नाही. विहान वारंवार माझ्याकडे पाहत विचारत होता, बाबा, तारा मॅडम कधी येणार? मला त्यांच्याकडून गोष्टी ऐकायच्या आहेत. त्यांच्या डोळ्यात तिच्याबद्दल ओढ, आपुलकी आणि विश्वास स्पष्टपणे दिसत होता. आणि खरे सांगायचे तर मलाही तीन दिसल्यामुळे आतून अस्वस्थ वाटू लागले होते. मनात नकळत काळजी दाटून आली होती. शेवटी मी फोन काढून तिला कॉल केला आणि थोड्या काळजीच्या स्वरात विचारले, मॅडम, आज तुम्ही क्लासला आला नाहीत? तेव्हा समोरून थोडा थकलेला, कमजोर वाटणारा आवाज आला. सॉरी साहेब, आज माझी तब्येत खूप बिघडली आहे, त्यामुळे मी येऊ शकणार नाही. एकटाच मी आधीच काळजीने विचारले, जास्त त्रास आहे का? मी येऊ का? मुलगाही तुमची आठवण काढतोय. पण तिने लगेचच नकार दिला. नको नको, एवढे काही नाही, आणि फोन ठेवला. मात्र त्या थोडक्यात उत्तराने माझी अस्वस्थता कमी होण्याऐवजी अजूनच वाढली. मनाला कुठे चैन पडेना. तुम्ही ज्या ठिकाणाहून मला तिचा नंबर मिळाला होता तिथून मी तिचा पत्ता मिळवला आणि क्षणाचाही विचार न करता विहानसोबत सोबत घेऊन तिच्या घरी जायचे ठरवले. मनात कुठेतरी वाटत होते की तारा एखाद्या वेळापैकी सुस्थितीत घरात राहत असेल. पण जेव्हा माझी गाडी एका अरुंद गलीतल्या साध्या 2 खोल्यांच्या छोट्याशा घरासमोर थांबली तेव्हा मला क्षणभर धक्काच बसला. हेच ताराचे घर असावे यावर माझा विश्वास बसेना. तरीही मी दार ठोठावले आणि काही क्षणांनी तारानेच दार उघडले. मला आणि विहानला पाहताच तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. चेहरा तापामुळे उतरलेला, डोळ्याखाली काळी वर्तुळे, केस विस्कटलेले आणि अंगात कमजोरी स्पष्ट दिसत होती. विहानने क्षणाचाही विचार न करता तिचा हात पकडला आणि तिच्याकडे काळजीने पाहत उभा राहिला. तिने थोड्या अडखत्या आवाजात म्हणलं, आम्हाला आत यायला सांगितले. आम्ही आत गेलो. ती पाणी आणायला उठली, पण ग्लास देत असतानाच तिचा तोल जाऊ लागला. तिने भिंतीचा आधार घेतला. मी पटकन उठून तिला हात दिला आणि त्या क्षणी मला जाणवले की तिचे अंग तापाने फणफणले होते. मी काळजीने म्हणालो, तारा, तुम्हाला तर खूप ताप आहे. हॉस्पिटलला गेलात का? मग ती टाळाटाळ करत म्हणाली, थोडा आहे, पण मला स्पष्ट कळत होते की तो थोडा नव्हता. मी तिचे काही ऐकले नाही. तिला ताबडतोब गाडीत बसवले. विहान तिच्या शेजारी बसून तिचा हात धरून घट्ट होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि माया दोन्ही दिसत होते. आम्ही थेट हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी तपासणी केली, इंजेक्शन दिले, औषध लिहून दिली आणि तिला पूर्ण आराम करण्यास सांगितले. परत येताना मी तिच्यासाठी थोडे पौष्टिक जेवणही घेऊन आलो, कारण आजारपणामुळे तिने काहीच खाल्ले नव्हते. घरी आल्यावर तिला खाट्यावर झोपवले, वेळेवर औषध दिले आणि आग्रहाने पोटभर जेवायला लावले. हे सगळे करत असताना तारा एकटक माझ्याकडे पाहत होती. तिचे डोळे भरून आले होते, कृतज्ञतेने ओलावलेले होते, पण शब्द मात्र तिच्या ओठापर्यंत येऊनही बाहेर पडत नव्हते. मी तिला शांतपणे म्हणालो, तारा, काळजी करू नकोस, तुला नक्की बरे वाटेल. आणि मग मी विहानला निघालो. पण बाहेर पडताच तिच्या जड पावलांचा, खोल श्वासांचा आवाज माझ्या मनात घर करून राहिला. ते संध्याकाळी विहानचे डोळेही भरून आले होते आणि त्या रात्री मला झोपच लागली नाही. मनात सतत ताराचाच विचार फिरत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी विहानला शाळेत सोडण्यापूर्वी ताराच्या घरी गेलो. ती आता थोडी बरी दिसत होती, आवरलेली होती, चेहऱ्यावर थोडी शांतता होती. तिने आम्हाला आत घेतले, स्वतःहून गरमागरम चहा केला. आम्ही दोघे खाटेवर बसलो. मी सहजपणे विचारले, तारा, आता बरे वाटते ना? मी पहिल्यांदाच तिचे नाव तोंडून काढले होते. तो एक शब्द ऐकून तिचे क्षणभर माझ्याकडे पाहिले. तिच्या नजरेत काहीतरी वेगळे, हळवे आणि सांगितलेले उमटले. त्या क्षणी मी काहीच बोललो नाही आणि शब्द तिथेच थांबले. आमच्यासाठी तिने आपुलकीने चहा पाणी केले, नाश्ता. त्या थोड्याशा घरात काही क्षण शांतपणे बसलो. फारसे बोलणे झाले नाही, पण त्या शांततेतही एक वेगळा जिव्हाळा जाणवत होता. मग मी तिचा निरोप घेतला, विहानला शाळेत सोडले आणि माझ्या कामावर निघून गेलो. त्यानंतर हळूहळू दिवस पुन्हा पूर्वीसारखे सामान्य व्हायला लागले. तारा नेहमीप्रमाणे माझ्या घरी क्लासला येऊ लागली. विहान मन लावून शिकू लागला आणि घरात पुन्हा एक चांगले सकारात्मक वातावरण तयार झाले. पण त्या घटनेनंतर तारा आणि माझ्यामध्ये नकळत एक वेगळे, शब्दात मावणारे आकर्षण आणि जिव्हाळा तयार झाला होता. तिच्या नजरेत कधीकधी एक हळवी ओढ
एक सांगितलेली भावना दिसायची आणि नकळत मी तिच्याकडे पाहत राहायचो. आमचे नाते आतून हळूहळू फुलत होते, जसे एखादे नाजूक फूल उन्हाच्या कोवळ्या किरणात मोहरते. पण तरी आम्ही दोघींनीही एकमेकांशी काहीच उघडपणे बोलत नव्हतो. ते दिवस पावसाळ्याचे होते. वरून सक्त पाऊस पडत होता. आकाश धुक्याने आणि ढगांनी ग्रासले होते. वातावरणात थंडगार ओलसरपणा आणि अनोखी शांतता दाटून आली होती. एका संध्याकाळी मी विहानला घरी आणले. घड्याळात 4:30 वाजले होते. बाहेर पडलेल्या पावसाकडे पाहून माझे मन म्हणू लागले की आता तारा येणार नाही. पण तिची नेहमीची वेळ ओलांडली तरी दाराची बेल वाजलीच. दार उघडल्यावर ती हसतमुखाने उभी होती. मी आश्चर्याने विचारले, एवढ्या मुसळधार पावसात कशी आलात? वाटले होते की आज तुम्ही येणार नाही. ती केवळ मंद असली. तिच्या हसण्यात पावसाच्या थेंबासारखी गोडवा होता. ती सरळ स्टडी रूममध्ये गेली. पण तिथे जाऊन ती थबकली. विहान सोप्यावर डोके ठेवून गाढ झोपला होता. तारा हळूच परत येत मला विचारले, विहान तर झोपलाय, मग मी परत जाऊ का? थांबा थांबा, मी तिला आवाज दिला. आज क्लास नको, ती थोडी बसा. ती खिडकी जवळच्या सोप्यावर शांतपणे बसली. मी समोरच्या आसनावर विसावलो. क्षणभर दोघेही मुकाट होतो. बाहेर पावसाचा कोलाहल आणि आतील भरलेली शांतता विसंगती सुखत वाटू लागली. मग नकळत माझ्या मनात खूप दिवस मनात खेचलेले प्रश्न ओठावर आले. मी हळूच विचारले, त्या दिवशी जेव्हा तुम्ही आजारी होता तेव्हा मी तुमच्या घरी गेलो. तुम्ही एकटीच राहता हे पाहून खूप आश्चर्य वाटले. तारा, तुम्ही एकटीच कशी राहता? तुमचे कुटुंब, नवरा कोणी नाही का? माझ्या आवाजात एक आग्रह आणि जिव्हाळा होता, जो मी स्वतःसाठी अनपेक्षित होता. ती काही वेळ खिडकी बाहेर पडणाऱ्या पावसाच्या दारांकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात कुठल्या तरी पूर्वस्मृती हलक्या ढगांसारख्या तरळून गेल्या. मग तिने शांतपणे स्वतःशीच बोलत असल्यासारखा विस्तवलेला आवाज काढला, हो, मी एकटीच आहे होती. ती गोष्ट निराळी, पण आता ती थांबली. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कुठेतरी हरवून गेले होते. त्या हरवलेल्या हास्याच्या जागी एक गंभीर शांतता आली होती. त्या शांततेत फक्त पावसाचा आवाज आणि आमच्या हृदयाचे ठोके उरले होते. तारा काही वेळ शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर भाव बदलत गेले. डोळे पाणावलेले आणि मग ती हळूच थरथरत्या आवाजात बोलू लागली, खरे तर मी एकटीच राहते, कारण मी विधवा आहे. 3 वर्षापूर्वी माझ्या पतीचे अचानक निधन झाले. मी ग्रॅज्युएट आहे, पण लग्नानंतर नोकरी करत नव्हते, कारण माझ्या नवऱ्याची नोकरी चांगली नव्हती. पण अचानक आलेल्या या संकटाने माझे आयुष्य पूर्णपणे कोलमडून पडले. डोक्यावरचे छप्पर, आधाराचा हात सगळे एका क्षणात हिरावून घेतले. पण भविष्य अंधारात दिसू लागले. म्हणून मी प्रायव्हेट क्लासेस घ्यायला सुरुवात केली. 2-3 ठिकाणी शिकवणी घेते आणि त्यातून जेवढे मिळते त्यावर माझा संसार कसाबसा चालवते. तिचे सगळे दुःख ऐकून माझ्या मनाला फार चटका बसला. मी तिला म्हणालो, तारा, तुम्ही फार तरुण आहात, तुम्ही दुसरे लग्न का नाही करत? तेव्हा ती हसतपणे डोळ्यात पाणी साठवून म्हणाली, मी गरीब आहे, माझ्यासारखी विधवा आणि कोण स्वीकारेल? नशिबात असेल तर होईल. हे शब्द ऐकून मी थोडा थांबलो, मनाशी झगडलो आणि मग धीर करून म्हणालो, तारा, एक गोष्ट बोलू का? तिने माझ्याकडे पाहिले. मी पुढे म्हणालो, तुम्हालाही आधाराची गरज आहे आणि माझ्या मुलालाही एका आईची गरज आहे. आणि खरे सांगायचे तर ज्या दिवसापासून तुम्ही आमच्याकडे शिकवायला आहात तेव्हापासून मी पाहतो की तुम्ही विहानला खूप प्रेमाने, मायेने शिकवता. माझा मुलगा तुमच्यात आई शोधतोय आणि मलाही तुमच्यात माझ्या मुलाची आई दिसते. एवढेच बोलताच माझे स्वतःचे डोळे भरून आले. काही क्षण ती काहीच बोलली नाही. मान खाली घातली आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मी घाबरतच म्हणालो, माफ करा, माझ्या मनात जे होते ते बोललो. पण मला तुम्ही खूप आवडता. तुमचा स्वभाव, तुमची माया, तुमची शांतता सगळे. आणि हे ऐकताच तारा माझ्याजवळ आली. माझ्या खांद्यावर डोके ठेवून ती मन मोकळेपणाने रडू लागली. मी आश्चर्याने, मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिलो. बराच वेळ ती रडत होती. सगळे दुःख त्या अश्रूमधून बाहेर पडत होते. मग मी तिचा सुंदर थकलेला मुखडा माझ्या हातात घेतला. तिच्या नाजूक डोळ्यामध्ये अश्रू हळुवारपणे पुसले. तारा हळू आवाजात म्हणाली, मलाही तुम्ही फार आवडता. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तुमच्यासारखा मजबूतदारीत, प्रेमळ आणि एवढ्या गोंडस मुलाचा वडील माझ्या आयुष्यात येईल. विहान मला खूप प्रिय आहे. मी जेव्हा त्याला शिकवून घरी जाते तेव्हा माझे मन कुठेच लागत नाही, कारण मी ही आई होण्याचे सुख कधी अनुभवले नाही. खरंच आपण दोघे मिळून आनंदाने संसार करू शकतो, विहानला चांगले वाढवू शकतो, त्यांचे भविष्य घडवू शकतो. हे शब्द ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आले, मन भरून आले. त्यानंतर मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि हळुवारपणे तिला जवळ ओढलं. ती क्षणभर थबकली, पण तिचे डोळे माझ्या डोळ्यात रुतले होते. ती एकसारखे माझ्याकडे बघत होती, जणू काही तिच्या नजरेतून शब्दाहून अधिक काही सांगू पाहत होती. मी माझ्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा वर केला. तिचा चेहरा माझ्या हातात अगदी कोमल होता. गुलाबाच्या पाकळीसारखा. मी तिच्या डोळ्यात बघत राहिलो. त्या खोल गहिऱ्या डोळ्यात हरवून जाण्याचा प्रयत्न करू लागलो. हळूहळू ती माझ्या जवळ सरकली. तिचा श्वास माझ्या गालावर जाणवू लागला. तिच्या इतक्या जवळ येण्याने माझ्या अंगात एक वेगळाच अनुभव जागृत झाला, जणू काही माझ्या रोमारोमातून एक वीज कोसळत होती. माझे हृदय अधिक वेगाने धडधडू लागले. तिने हळुवारपणे तिचे ओठ माझ्या ओठावर टेकवले. ते चुंबन नव्हते, ओलसरही नव्हते, तर ते एक शांत, गहिरे प्रेमाचे, कबुलीचे बाब होते. ती चुंबन म्हणत होते,
तू आता माझा आहेस, यापुढे तू एकटा नाहीस. मी तिच्या त्या चुंबनाला प्रतिसाद दिला. मी तिच्यावर आता बेसावत झालो होतो. आम्ही दोघे एकाच वेगळ्याच जुन्या स्मृतीच्या, भावनाच्या आणि प्रेमाच्या गाठीला धरून गेलो होतो. आम्हाला वेगळे वेळेचे, जागेचे किंवा जगाचे काही भान राहिले नव्हते. फक्त ती होती, मी होतो आणि आमच्यामध्ये फक्त प्रेमाचे होते. आणि तिने हलकेच मला अजून जवळ ओढले. तिचे बोटे माझ्या केसातून हलक्या हाताने फिरू लागली. मी तिच्या कमरेवरून हात ठेवला आणि तिला पूर्णपणे माझ्यात विरघळून टाकले. आम्ही दोघे आता एका प्रेमाच्या सागरात बुडून जाण्यासाठी पूर्णपणे तयार होतो. तिच्या स्पर्शाने, तिच्या उबदार श्वासाने, तिच्या अस्तित्वाने मला एक वेगळीच अनुभूती येऊ लागली. जणू काही मी अनेक वर्षापासून भटकत होतो. आता मला माझे घर सापडले होते. कितीतरी दिवसानंतर एक स्त्री माझ्या इतक्या जवळ आली होती. तिच्या आधीच्या प्रेमाच्या वाटाही विरळ झाल्या होत्या. तिलाही कितीतरी दिवसानंतर असा पुरुषाचा स्पर्श अनुभवायला मिळाला होता, जो स्पर्श फक्त शरीराचा नव्हता तर मनाचा, आत्म्याचा होता. आम्ही दोघे प्रेमासाठी आसुसलेले होतो. आम्ही दोघे एकमेकांच्या निशब्द गरजा होतो. म्हणूनच आम्ही एकमेकांच्या जवळ येऊन लागलो, मनाने, शरीराने आणि प्रेमाने. त्यावेळी आम्ही बोललो नाही, कारण तो क्षण शब्दांच्या पलीकडचा होता. आम्ही एकमेकांत विरघळत गेलो. हळूहळू जीवावर उधार होऊन. तो फक्त रात्रीचा किस्सा नव्हता, ती एक प्रेमकथा होती जी नुकतीच सुरू झाली होती. ओठांच्या स्पर्शाने, डोळ्यांच्या भाषेने. आणि त्या क्षणी बाहेरचा पाऊस आणखी जोरात कोसळू लागला. खिडकीवर आदळणाऱ्या थेंबांचा आवाज जणू आमच्या मनात दडलेल्या भावनांना ताल देत होता. तारा माझ्या अगदी जवळ होती आणि तिच्या डोळ्यात मला आता भीती नव्हती तर विश्वास होता. कित्येक वर्ष मनात साठवून ठेवलेली एकटेपणाची वेदना जणू त्या क्षणी विरघळून जात होती. मी हळूच तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, तारा, आजपासून तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. माझे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू जमा झाले. ती मंद आवाजात म्हणाली, मला फक्त तुमचा आधार नको आहे. मला तुमच्यावर विश्वास ठेवता यावा एवढंच हवं आहे. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, मग आजपासून माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. ती काही बोलली नाही, फक्त माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झाली. त्या शांततेतही आमच्यात खूप काही बोललं जात होतं. काही वेळाने अचानक बाहेर विजेचा मोठा कडकडाट झाला. तारा दचकून माझ्याजवळ आणखी सरकली. मी तिच्या हातावर हात ठेवला आणि तिला शांत केलं. पण त्या क्षणी माझ्या नजरेस तिच्या टेबलावर ठेवलेला एक जुना फोटो दिसला. फोटो उलटा ठेवलेला होता. मी सहज तो उचलणार इतक्यात ताराने घाईने माझा हात पकडला. तिच्या चेहऱ्यावर अचानक भीती उमटली. मी आश्चर्याने विचारलं, काय झालं तारा? या फोटोमध्ये कोण आहे? ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. मग मी नजर चुकवत म्हणालो, काही नाही, जुनी गोष्ट आहे. पण तिच्या आवाजातील कंप मला जाणवत होता. मी पुन्हा काही विचारलं नाही. मात्र मनात एक प्रश्न निर्माण झाला होता. रात्र वाढत चालली होती. विहान अजूनही गाढ झोपला होता. मी ताराला म्हणालो, आता तू घरी जा, उशीर झाला आहे. ती उठली, पण दारापाशी जाऊन पुन्हा थांबली. मागे वळून पाहिली. माझ्याकडे पाहत ती म्हणाली, उद्या आपण पुन्हा बोलूया, कारण आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील फक्त अर्धीच गोष्ट सांगितली आहे. तिच्या त्या वाक्याने माझ्या मनात धडकी भरली. मी विचारलं, अर्धी गोष्ट? ती फक्त हलकंच असली आणि म्हणाली, उरलेली गोष्ट कदाचित ऐकल्यावर तुम्ही माझ्यापासून दूर जाल. एवढं बोलून ती पावसात निघून गेली. मी बराच वेळ दारात उभा राहून तिच्याकडे पाहत राहिलो. तिची आकृती पावसाच्या पडद्याआड हळूहळू अदृश्य झाली. त्या रात्री पुन्हा मला झोप आली नाही. तिच्या शब्दांचा विचार मनात घोळत राहिला. मी माझ्या आयुष्यातील फक्त अर्धीच गोष्ट सांगितली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी विहानला शाळेत सोडल्यानंतर मी थेट ताराच्या घरी गेलो. दरवाजा अर्धवट उघडाच होता. मी हळू आवाजात हाक मारली, तारा. आतून काहीच उत्तर आलं नाही. घरात एक विचित्र शांतता होती. मी आत गेलो आणि माझी नजर थेट त्या टेबलावर गेली. कालचा फोटो तिथे नव्हता. त्याच्या जागी एक लहानसं पाकिट होतं. त्यावर माझं नाव लिहिलं होतं. माझ्या हातांनी थरथरत ते पाकिट उघडलं. आत फक्त एक चिठ्ठी होती. जर तुम्हाला माझ्यावर खरंच प्रेम असेल तर आज रात्री जुन्या वाड्याच्या मागच्या मंदिरात एकटे या. तिथे तुम्हाला माझ्या भूतकाळाचं खरं रहस्य कळेल. पण सावध राहा, कारण माझ्यावर प्रेम करणारा तुम्ही पहिला पुरुष नाही. त्या शेवटच्या वाक्याने माझ्या अंगावर काटा आला. तारा कुठे गेली होती? तिच्या भूतकाळात नेमकं काय दडलं होतं? आणि सर्वात मोठा प्रश्न, ती मला त्या जुन्या मंदिरात का बोलवत होती? त्या क्षणी मला जाणवलं की आमची प्रेमकथा जिथे सुरू झाली होती तिथूनच आता एक गूढ रहस्याची दारही उघडली होती. आणि या दाराच्या पलीकडे तारा होती. तिचं प्रेम होतं, पण कदाचित तिच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारा एक भयानक भूतकाळही होता. रात्री ताराने दिलेल्या चिठ्ठी माझ्या हातात घट्ट पकडलेली होती. माझ्यावर प्रेम करणारा तुम्ही पहिला पुरुष नाही, हे शब्द पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येत होते. मनात हजार प्रश्न निर्माण झाले होते. तारा मला खरंच प्रेम करते की तिच्या आयुष्यातील एखादं गुपित माझ्या आयुष्यालाही धोक्यात आणणारं होतं? संध्याकाळ झाली आणि विहानला माझ्याकडे मित्राकडे काही वेळापासून सोपवून मी जुन्या वाड्याच्या दिशेने निघालो. जुना वाडा गावाच्या शेवटच्या टोकाला होता. आजूबाजूला दाट झाडी, पावसामुळे चिखल आणि अधूनमधून चमकणारी वीज. वातावरण इतकं शांत होतं की माझ्या स्वतःच्या पावलांचा आवाजही मला घाबरवत होता. मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा तिथे कोणीच दिसत नव्हतं. मी मोबाईलच्या प्रकाशात आजूबाजूला पाहत होतो.
अचानक मागून आवाज आला. तुम्ही आलात. मी दचकून मागे वळलो. तारा माझ्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीची शांतता होती, डोळ्यात भीती होती. आणि मी तिच्याजवळ जात विचारलं, तारा, हे सगळं काय आहे? मला इथे का बोलावलं? ती काही क्षण शांत राहिली. मग तिने माझा हात पकडला आणि कुजबुजत म्हणाली, कारण मला तुमच्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच तुम्हाला सत्य सांगावंच लागेल. कसलं सत्य? मी अस्वस्थ होऊन विचारलं. तिने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाली, माझ्या पतीचा मृत्यू अपघात नव्हता. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय म्हणालीस? ताराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सगळ्यात वाटतं की माझे पती 3 वर्षापूर्वी अपघातात गेले, पण त्या रात्री त्यांनी मला एक फोन केला होता. ते खूप घाबरले होते. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं होतं, तारा, माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या मृत्यूची बातमी आली तर समज की हा अपघात नाही. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. मी स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिलो. मग तू पोलिसांना हे का सांगितलं नाहीस? ती कडवट हसली. सांगितलं होतं, पण पुरावा नव्हता. उलट काही दिवसांनी माझ्या घराबाहेर एक चिठ्ठी आली. त्यावर फक्त 4 शब्द होते, गप्प राहा नाहीतर पुढचा नंबर तुमचा. माझ्या अंगावर काटा आला. मी तिचा हात घट्ट पकडला. मग तू आजपर्यंत हे सगळं एकटीने सहन केलंस? ती माझ्याकडे पाहत म्हणाली, हो, पण आता मी एकटी नाही. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनाला स्पर्श केला. मी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणालो, आता काही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, पण त्या प्रेमामागे भीतीची सावलीही होती. मी तिच्या केसावरून हात फिरवत म्हणालो, आपण हे रहस्य शोधून काढू. अचानक मंदिराच्या मागच्या बाजूला काहीतरी आवाज झाला. तारा झटकन माझ्यापासून दूर झाली. आम्ही दोघांनी एकाच वेळी त्या दिशेने पाहिलं. झाडाच्या सावलीत कोणीतरी उभं होतं. कोण आहे? मी मोठ्याने विचारलं. उत्तर आलं नाही. मी 2 पावलं पुढे गेलो. तेवढ्यात ती सावली धावत निघून गेली. मी तिच्या मागे जाणार इतक्यात ताराने माझा हात पकडला. नको, तुम्हाला काही झालं तर. तिच्या आवाजातील भीती पाहून मी थबकलो. तेवढ्यात माझ्या पायाजवळ एक छोटंसं पाकिट पडलं. मी ते उचललं. त्यावर कोणाचंही नाव नव्हतं. आत एक जुना फोटो होता. फोटो पाहताच माझ्या हातातून जो जवळजवळ खालीच पडला, कारण त्या फोटोमध्ये तारा होती. तिच्या शेजारी तिचा दिवंगत पती उभा होता, पण फोटोच्या मागे लिहिलेली तारीख होती कालची. मी थरथर ताराकडे पाहिलं. तारा, हा फोटो कालचा आहे. तिच्या चेहऱ्यावरचं फक्त रक्तच उडालं. ती काही बोलणार इतक्यात माझ्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तारा, विश्वास ठेवू नका, तिचा नवरा अजून जिवंत आहे. मी स्क्रीन ताराला दाखवली. तिने मेसेज पाहिला आणि अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माहीत होतं ती कुजबुजली. एक दिवस तो परत येणारच. मी आदरून विचारलं, कोण? तिने माझ्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाली, माझा नवरा. त्या क्षणी मंदिराच्या घंटा अचानक वाजू लागल्या. पण मंदिरात आम्हा दोघांशिवाय कोणीच नव्हतं. आणि त्या अंधाऱ्या रात्री मला पहिल्यांदा जाणवलं, मी ज्या स्त्रीवर प्रेम करायला लागलो होतो तिच्या भूतकाळात फक्त दुःख नव्हतं, तर एक असं रहस्य दडलं होतं ज्यामुळे माझं आणि विहानचं आयुष्यही कायमचं बदलणार होतं. माझा नवरा. ताराचे शब्द हवेतच थांबले. माझ्या डोळ्यासमोर काही क्षण अंधार पसरल्यासारखं झालं. मी तिच्याकडे पाहत राहिलो. पण तारा, तू स्वतः सांगितलंस की त्याचा मृत्यू झाला आहे. ती खाली मान घालून उभी राहिली. तिच्या ओठावर थरथर होती. हो, सगळ्यांना तेच वाटतं. मलाही 3 वर्षापर्यंत तेच वाटत होतं. पण गेल्या 6 महिन्यापासून मला अधूनमधून अनोळखी नंबरवरून एक मेसेज येतोय, मी परत येईन. मग तू मला याआधी का सांगितलं नाहीस? माझ्या आवाजात रागापेक्षा तिच्याबद्दलची काळजी होती. ती माझ्याजवळ आली आणि माझ्या हातात हात ठेवून म्हणाली, कारण मला भीती होती की सत्य कळल्यावर तुम्ही माझ्यापासून दूर जाल. आयुष्यात पहिल्यांदा मला कोणीतरी मनापासून स्वीकारलं होतं. मला पुन्हा एकदा सगळं गमवायचं नव्हतं. तिच्या त्या शब्दांनी माझं मन हेलावून गेलं. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, तारा, तुझा भूतकाळ काही असो, आता तू एकटी नाहीस. मला पूर्ण सत्य जाणून घ्यायचं आहे. ती काही क्षण शांत राहिली. मग तिने आपल्या गळ्यातील एक छोटंसं लॉकेट काढलं. हे माझ्या नवऱ्याने मला लग्नाच्या दिवशी दिलं होतं. मला वाटायचं यात फक्त त्यांचा फोटो आहे, पण काही दिवसांपूर्वी हे उघडलं तेव्हा मला यामध्ये एक अतिशय छोटा मेमरी कार्ड सापडला. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. मेमरी कार्ड? तिने मान हलवली. हो, आणि त्यात फक्त एक व्हिडिओ आहे. माझ्या छातीत धडधड वाढली. तिने मोबाईलमध्ये तो व्हिडिओ सुरू केला. स्क्रीनवर तिचा नवरा दिसत होता. चेहरा घाबरलेला होता. तो कॅमेऱ्याकडे पाहत म्हणत होता, तारा, जर हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर समज मी तुला सगळं सांगू शकलो नाही. माझा अपघात होणार नाही. माझा अपघात घडवला जाणार आहे. पण सर्वात मोठं गुपित माझ्या मृत्यूमध्ये नाही, ते त्या माणसात आहे ज्याच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवतेस. व्हिडिओ अचानक बंद झाला. तारा थिजून उभी राहिली. मी तिच्याकडे पाहत, ज्याच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवतेस म्हणजे कोण? ती काहीच बोलली नाही. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर पुन्हा एक मेसेज आला. तुम्हाला सत्य हवं असेल तर उद्या सकाळी 7 वाजता ताराच्या घराच्या मागच्या विहिरीजवळ या, एकटे या. मी तो मेसेज ताराला दाखवला. ती घाबरली. तुम्ही एकटे जाणार नाही. मी म्हणालो, मी जाणार, पण तू माझ्यासोबत असशील. ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, नाही, त्या माणसाला माझी उपस्थिती कळली तर तो तुम्हाला कधीच जिवंत सोडणार नाही. मी तिचा हात घट्ट पकडला. मग तू मला एकटं पाठवशील? तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. कारण मला तुमचं काही होऊ द्यायचं नाही. मी तिचे अश्रू पुसले. त्या क्षणी आमच्यात
पुन्हा शब्द नव्हते, फक्त एकमेकांना गमावण्याची भीती होती. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं आणि कुजबुजली, मी तुम्हाला खूप उशिरा भेटते, पण आता तुम्हाला गमावण्याची माझ्यात ताकद नाही. मी तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि म्हणालो, काही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. पुढच्या सकाळी 7 वाजण्याच्या काही मिनिटे आधी मी ताराच्या घरामागे पोहोचलो. विहिरीजवळ कोणीच नव्हतं. अचानक झुडपा मागून एक वृद्ध माणूस बाहेर आला. त्याने मला पाहताच विचारलं, तुम्ही तारावर प्रेम करता? मी म्हणालो, हो. तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला आणि मग खिशातून एक जुना फोटो काढला. फोटो पाहताच माझ्या हातापायातील शक्तीच निघून गेली, कारण त्या फोटोमध्ये तारा, तिचा पती आणि मी स्वतः होतो. मी आदरून विचारलं, हा फोटो कधीचा आहे? वृद्ध माणूस शांतपणे म्हणाला, तुमच्या ताराला भेटण्याच्या 3 वर्षाआधीचा. मी काहीच बोलू शकलो नाही. तो पुढे म्हणाला, तुम्हाला वाटतंय की तुम्ही ताराला पहिल्यांदा भेटलात? नाही साहेब, तिने तुम्हाला आधीच ओळखलं होतं. त्या क्षणी माझ्या डोक्यात विजेचा खडखडाट सारखा झाला. ताराने मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात वसलेली ओळखीची भावना, तिने विहानला पहिल्याच दिवसापासून दिलेली माया, माझ्याशी तिचं इतकं पटकन जुळलेलं नातं, सगळं काही अचानक वेगळंच वाटू लागलं. मी वृद्ध माणसाला विचारलं, मग तारा माझ्या आयुष्यात मुद्दाम आली होती? तो उत्तर देणार इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि त्याचा चेहरा पांढरा पडला. तो परत आला आहे? कोण? वृद्ध माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि कुजबुजला, ताराचा नवरा. आणि त्याच क्षणी माझ्या मोबाईलवर एक फोटो आला. फोटोमध्ये तारा माझ्या घरात विहानसोबत बसलेली होती. फोटो आज सकाळचा होता आणि फोटोच्या खाली फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, तिला वाचवायचं असेल तर आज रात्री विहानला माझ्याकडे आणा. माझ्या हातातून मोबाईल खाली पडला, कारण आता फक्त ताराच्या भूतकाळाचा प्रश्न नव्हता, आता विहानच्या आणि त्या एका रहस्याचा भाग बनला होता. मेसेज वाचून माझ्या अंगावर काटा आला. माझ्या डोक्यात एकच विचार घुमत होता, विहानला त्या माणसाने का मागितलं होतं? ताराचा भूतकाळ आणि माझ्या मुलाचा काय संबंध होता? मी क्षणाचाही विलंब न करता ताराला फोन केला. फोन अनेक वेळा वाजला, पण तिने उचलला नाही. पुन्हा फोन केला तरी काहीच उत्तर मिळाले नाही. मी धावत तिच्या घरी पोहोचलो. दरवाजा उघडाच होता. घरात सगळं अस्ताव्यस्त झालं होतं. टेबलावरचा चहाचा कप जमिनीवर फुटलेला होता आणि खिडकीजवळ ताराचा मोबाईल पडला होता. माझ्या छातीत धडकी भरली. तारा, मी मोठ्याने हाक मारली. उत्तर आलं नाही. तेवढ्यात माझ्या नजरेस जमिनीवर एक कागद पडलेला दिसला. त्यावर ताराच्या हस्ताक्षरात फक्त एवढंच लिहिलं होतं, माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या मनात शंका निर्माण झाली. तारा कुठे गेली होती? आणि जर तिला कोणी घेऊन गेलं असेल तर तिने माझ्यावर विश्वास ठेव असं का लिहिलं होतं? मी ताबडतोब विहानच्या शाळेत फोन केला. शिक्षकांनी सांगितलं की विहान अजून शाळेतच आहे. माझ्या जीवात जीव आला. मी लगेच त्याला घ्यायला निघालो. विहान मला पाहताच धावत आला, पण त्याच्या हातात एक छोटासा लिफाफा होता. बाबा, हा एक काकांनी मला द्यायला सांगितला. माझ्या काळजात धस्स झालं. कुठले काका? विहानने शाळेच्या गेटबाहेर उभ्या असलेल्या एका माणसाकडे बोट दाखवलं, पण मी मागे वळून पाहिलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. लिफाफा उघडला. आत एक जुनी चावी आणि एक फोटो होता. फोटो पाहताच माझे डोळे विस्फारले. तो फोटो माझ्या पत्नीचा होता, जिच्या मृत्यूनंतर मी आजपर्यंत एकटाच विहानला वाढवत होतो. पण फोटोच्या मागे ताराच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, ही व्यक्ती तुम्हाला वाटते त्यापेक्षा माझ्या भूतकाळाशी खूप जवळची आहे. माझ्या हातापायांना अक्षरशः कंप सुटला. मी विहानला जवळ घेतला आणि घरी आलो आणि त्या चावीचा उपयोग कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत होतो. अचानक माझ्या लक्षात आलं, माझ्या जुन्या कपाटात एक लोखंडी छोटं लॉकर होतं, ज्याची चावी माझ्याकडे कधीच नव्हती. मी चावी घेऊन लॉकरसमोर बसलो. चावी अगदी सहज फिरली. लॉकर उघडताच आत काही जुनी कागदपत्र, एक पेनड्राईव्ह आणि एक लिफाफा होता. लिफाफ्यावर लिहिलं होतं, हे सत्य तुला तुझ्या मुलाच्या वयाच्या 10व्या वर्षी कळणार होतं. माझ्या अंगावर शहारा आला. विहान अजून फक्त 8 वर्षाचा होता. मी थरथरत्या हातांनी पत्र उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, तुला वाटतं तुझ्या पत्नीचा मृत्यू नैसर्गिक होता, पण तिच्या मृत्यूपूर्वी तिने एका व्यक्तीकडे तुझ्या मुलाची जबाबदारी सुरक्षित ठेवण्याची विनंती केली होती. माझ्या डोळ्यासमोर अंधार आला. मी पुढे वाचलं, त्या व्यक्तीचं नाव तारा. माझ्या हातातून पत्र खाली पडलं. तारा माझ्या आयुष्यात योगायोगाने आली नव्हती. ती विहानला शिकवायला आली होती. ती माझ्याशी जवळीक वाढली. माझ्यावर प्रेम व्यक्त केलं होतं, पण तिच्या मागे आणखी एक मोठं कारण होतं. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर ताराचा नंबर होता. मी लगेच फोन उचलला. समोर काही क्षण फक्त शांतता होती. मग ताराचा थरथरता आवाज आला, मला माफ करा. मी घाईघाईने विचारलं, तारा तू कुठे आहेस? ती रडत म्हणाली, तुम्ही मला ज्या नावाने ओळखता ते माझं खरं नाव नाही. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. ती पुढे म्हणाली, आणि तुमच्या पत्नीच्या मृत्यूच्या रात्री मी तिथे उपस्थित होते. फोन अचानक कट झाला. मी काही क्षण मोबाईलकडे पाहतच राहिलो. तेवढ्यात विहानने माझा हात धरला आणि अगदी शांतपणे म्हणाला, बाबा, तारा काकूंनी मला आधी एकदा सांगितलं होतं की तुम्हाला सत्य कळलं तर तुम्ही तिच्यावर कधीच प्रेम करणार नाही. मी खाली वाकून विहानकडे पाहिलं. तिने तुला हे कधी सांगितलं? विहानने निरागसपणे उत्तर दिलं, आईच्या फोटोसमोर 3 वर्षापूर्वी. माझ्या शरीरातून जणू रक्तच निघून गेलं, कारण 3 वर्षापूर्वी तारा माझ्या आयुष्यात आलीच नव्हती. त्या क्षणी माझ्या डोळ्यात हजारो प्रश्नांचा स्फोट झाला होता.
3 वर्षापूर्वी तारा माझ्या आयुष्यात आलीच नव्हती, मग विहानने तिचं नाव कसं घेतलं? मी त्याच्याकडे पाहत विचारलं, विहान तुला नक्की आठवतंय का? तो शांतपणे मान हलवत म्हणाला, हो बाबा, त्या दिवशी आईच्या फोटोसमोर एक बाई आली होती. तिने मला मिठी मारली होती आणि म्हणाली होती, तुझ्या बाबांची काळजी घे. मी थिजून गेलो. माझ्या दिवंगत पत्नीच्या फोटोसमोर ठेवलेल्या जुन्या वस्तू आठवू लागल्या. अचानक मला त्या लोखंडी लॉकरमधील पेनड्राईव्ह आठवली. मी ती संगणकाला जोडली. त्यात एकच व्हिडिओ होता. स्क्रीनवर माझी पत्नी दिसत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणत होती, जर हा व्हिडिओ तू पाहत असाल तर माझ्यावर विश्वास ठेवा. माझा मृत्यू अपघात नव्हता. मला काही लोकांबद्दल सत्य कळलं होतं आणि माझ्यावर दबाव आणला जात होता. पण मला माझ्या मुलाला सुरक्षित ठेवायचं होतं. तारा माझी जुनी मैत्रीण आहे. मी तिला विनंती केली की माझ्यानंतर विहानवर लक्ष ठेवावं. त्याला कधीही माझ्यामुळे धोका निर्माण होऊ नये. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे तारा माझ्याशी फसवणूक करण्यासाठी नव्हे, तर माझ्या मुलाचं रक्षण करण्यासाठी माझ्या आयुष्यात आली होती. तेवढ्यात दारावर जोरात ठकठक झाली. मी विहानला आतल्या खोलीत पाठवलं आणि दार उघडलं. समोर दारा उभी होती. तिच्या चेहऱ्यावर अश्रू होते आणि हातावर किरकोळ जखम होती. ती माझ्याकडे पाहताच म्हणाली, मला माफ करा. मी तुम्हाला सत्य आधी सांगू शकले नाही. मी तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात धरला. आता सगळं सांग. तारा हळू आवाजात म्हणाली, माझं खरं नाव तारा नाही. माझं नाव आर्या आहे. तुमच्या पत्नीच्या मी कॉलेजपासूनची मैत्रीण होती. तिच्या मृत्यूपूर्वी तिने मला काही कागदपत्रं दिली होती. त्या कागदपत्रामध्ये एक मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे होते. त्या लोकांनी माझ्या नवऱ्यालाही धमकावलं. माझा नवरा त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करत होता. त्याचा मृत्यूही त्यांनीच घडवून आणला. मी तिच्याकडे पाहत राहिलो. मग तुझा नवरा जिवंत आहे असं ती डोळे पुसत म्हणाली. तो गैरसमज होता. मला धमकावणाऱ्या लोकांनी त्यांच्या नावाने मेसेज पाठवले होते. माझा नवरा खरंच मरण पावला आहे. माझ्या मनातील शेवटची इच्छा शंका दूर झाली. तिने माझा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, तुमच्यावर प्रेम करायला लागल्यावर मात्र माझ्यासाठी सगळं बदललं. सुरुवातीला मी फक्त विहानची काळजी घेण्यासाठी तुमच्या जवळ आले होते, पण तुमच्या माया, स्वभाव आणि विहानचं माझ्यावरचं प्रेम यामुळे माझं मन खरंच तुमच्यात गुंतलं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. मग तू मला आधी का नाही सांगितलंस? ती हलकसं असली, कारण मला भीती होती की सत्य कळल्यावर तुम्ही मला गमावून द्याल. मी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणालो, तू मला फसवलं नाहीस. उलट माझ्या मुलाला आणि माझ्या कुटुंबाला, सत्याला तू जपलंस. तेवढ्यात विहान धावत बाहेर आला. त्याला ताराने मिठी मारली आणि म्हणाला, तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ नका. ताराच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिने विहानला जवळ घेतलं. मी दोघांकडे पाहत होतो. त्या क्षणी मला जाणवलं, कधी कधी नातं रक्ताने नाही तर मनाने तयार होतं. काही महिन्यांनी पत्नीच्या मृत्यूशी संबंधित जुन्या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू झाली. पुरावे पोलिसांकडे दिले गेले आणि माझ्या पत्नीच्या मृत्यूमागचं सत्य अखेर बाहेर आलं. ज्यांनी अनेक वर्षा लोकांनी धमकावलं होतं त्यांच्यावर कारवाई झाली. ताराने तिचं खरं नाव आणि भूतकाळ मागे सोडून नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. एका साध्या समारंभात आम्ही दोघांनी लग्न केलं. विहान आमच्या मध्ये उभा होता. त्याने ताराचा हात माझ्या हातात देत हसून म्हटलं, बाबा, आता माझी आई तुम्हाला कायमची मिळाली. ताराच्या डोळ्यात अश्रू होते. मी तिच्याकडे पाहत हळूच म्हणालो, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला वाटलं होतं की ही फक्त एक योगायोगाची भेट आहे. पण आता समजतंय, काही माणसं आपल्या आयुष्यात योगायोगाने येत नाहीत. ती आपल्या अपूर्ण आयुष्याला पूर्ण करण्यासाठी येतात. तारा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून हसली. बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता. तोच पाऊस त्याच्या साक्षीने आमच्या प्रेमाची पहिली कबुली झाली होती. पण यावेळी त्या पावसात भीती होती, रहस्य नव्हतं, भूतकाळाची सावली नव्हती. फक्त आम्ही तिघे होतो, मी, तारा आणि विहान, आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात होती. कथेचा शेवट इथेच झाला, पण ताराचं प्रेम, विहानची माया आणि आमच्या नात्याने एक गोष्ट कायमची शिकवून गेली. खरं प्रेम भूतकाळ मिटवत नाही, ते भूतकाळ स्वीकारून भविष्य सुंदर बनवतं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.